नमस्कार. आज आपण एका खूप सुंदर रचनेवर बोलणार आहोत. ही रचना आपल्याला सांगते की आपल्या बाहेरील जागा कितीही लहान असली तरी आपल्या आतमध्ये, आपल्या मनात एक अमर्याद जागा असते. चला तर मग सुरू करूया हा प्रवास. तर सुरुवात होते एका खूप साध्या पण तितक्याच खोल वाक्याने, झोपडीत स्वप्न मोठी असतात. पण जागा जागा मात्र खूपच लहान असते. आणि इथेच याच एका वाक्यात या पूर्ण रचनेचं सार दडलेलं आहे. एका बाजूला आहेत अमर्याद स्वप्न आणि दुसऱ्या बाजूला आहे मर्यादित दिसणारं वास्तव. तर मग हा जो संघर्ष आहे ना, त्यातला पहिला भाग आपण पाहूया, अभाव विरुद्ध आशा. म्हणजे कमीत कमी गोष्टींमध्ये सुद्धा ताकद कशी सापडते हे बघूया. बघा, भिंती जुन्या असतात. त्या जीर्ण झालेल्या भिंती म्हणजे काय? तर आपल्या परिस्थितीचे एक प्रतीक. पण आशा आशा मात्र नेहमी नवी असते, ताजी असते. ती कधीच जुनी होत नाही, कारण ती आपल्या आतून येते, परिस्थितीमुळे नाही. कधीकधी तर छत सुद्धा गळतं. याचा अर्थ काय? की संकट फक्त आजूबाजूलाच नाहीत, तर ती वरूनही कोसळू शकतात. पण मन कधीच कोसळत नाही. बघा, बाहेरच्या छताला मर्यादा आहेत, ते तुटू शकतं. पण आपल्या मनाची जी ताकद आहे ना, तिला कोणतीच मर्यादा नाही. म्हणजे डोळ्यांना काय दिसतं? तर अभाव, कमतरता, सगळीकडे अभाव दिसतो. पण तरीही हिंमत मात्र अगदी ठामपणे उभी असते. हाच तो खरा संघर्ष आहे. परिस्थिती अभाव निर्माण करते, पण हिंमत आपल्याला त्यावर मात करायला शिकवते. आणि हीच जी हिंमत आहे ना, ती आपल्याला एक दिशा दाखवते. कितीही थकवा असला तरी पुढे काय करायचं याची एक स्पष्टता मिळते. दिवसभराच्या कष्टानंतर डोळ्यात थकवा तर असतोच, तो संघर्ष आणि मेहनत सगळं काही सांगून जातो. पण तरीही भविष्याची दिशा एकदम स्पष्ट असते. म्हणजे शरीराला आलेला थकवा मनाच्या स्पष्टतेच्या आड कधीच येत नाही. हीच तर आपल्या आतल्या शक्तीची खरी किमया आहे, नाही का? आणि हाच विचार आपल्याला शेवटचा आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे घेऊन जातो, तो म्हणजे मनातलं उजेड, आपल्या स्वप्नांचा प्रकाश. साहजिकच घरात दिवे कमी असतात, ही एक भौतिक मर्यादा आहे जो बाहेरचा अंधार दाखवते. पण स्वप्नांचा उजेड, तो खूप मोठा असतो. खरं तर आपल्या आतला हा प्रकाश इतका तेजस्वी असतो की बाहेरच्या अंधाराची आपल्याला पर्वाच वाटत नाही. तर मग हे सगळं बघितल्यावर एक प्रश्न मनात येतो की नक्की मोठेपणा आहे कुठे? आणि उत्तर अगदी सोपं आहे. मोठेपणा जागेत नाही, तो मनात असतो. आपली खरी जागा, आपलं खरं वैभव हे आपल्या मनातच आहे. आणि म्हणूनच आजचा हा विचार संपवताना आपण सगळ्यांनी